शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूयात। कृषी कर्जमाफीचा पहिला टप्पा सक्रिय झालाय। यामध्ये 7.5 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेचा लाभ दिला जातोय। कर्जमाफीच्या बाबतीत मी आताच सांगितलं की कर्जमाफी जी उशीर झाला त्यामध्ये खरंच कुठल्या सरकारचा किंवा कोणाची आमची चूक नाहीये। आपल्याला माहिती आहे की कर्जमाफीला पुरवणी मागण्याला ती रक्कम होती। विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशन सुरू असताना वरच्या सभागृहामध्ये आणि खालच्या सभागृहामध्ये त्या पुरवणी मागण्या मंजूर व्हायला चर्चा होती आणि चर्चा झाल्यानंतर मंजूर होतात। त्यामुळे आता अधिवेशन संपलेलं आहे, राज्यपाल महोदयांची सही झालेली आहे, त्यामुळे थोडा उशीर झाला। त्यानंतर जे आम्ही यादी जाहीर केली असती आणि यादी जाहीर केल्यानंतर इन्कम टॅक्स वाल्या शेतकऱ्यांची जर यादी आम्हाला नाव कळालं नसतं परत त्या यादीला सगळ्या यादीला स्टे मिळाला असता, थांबली ती यादी, सगळी प्रक्रिया थांबली असती। त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली, ज्या शेतकऱ्यांचं इन्कम मोठे शेतकरी आहेत आणि ते इन्कम टॅक्स भरतात त्यांची यादी आम्हाला कळवा। त्याप्रमाणे यादी आम्हाला काल 2 दिवस झाले प्राप्त झालेली आहे। आता कुठल्याही प्रकारची अडचण ही राहिलेली नाही। आमचे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पण यासाठी, त्या सहकार विभाग पण त्यासाठी प्रयत्न त्यामध्ये करतोय आणि साधारणतः ही रक्कम 30 जुलैपूर्वी पहिले जे ज्यांचं क्लिअर आहे त्यांना 30 जुलैच्या अगोदर पहिले शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम ही दिली जाईल। त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये आणि दुसऱ्या ज्या काही एखाद्या अटी वगैरे आपण कमी शर्त आपल्या अटी थोड्या कमी केलेल्या आहेत त्याचाही निश्चित प्रकारे करून त्या शेतकऱ्यांना पण लवकरात लवकर ही रक्कम ही कर्जमाफीची दिली जाईल। शेतकरी कर्जमाफीचे अत्यंत महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ते कृषी मंत्री आपल्या राज्याचे त्यांनी सांगितलेले आहेत। कारण शेतकरी बांधवांची जी कर्जमाफीची यादी आहे ती फायनली आता जाहीर झालेली आहे आणि ही यादी आता सक्रियसुद्धा झालेली आहे। सक्रिय याचा अर्थ जे शेतकरी बांधवांची यामध्ये नावं आहे त्यांना त्वरित त्यांच्या खात्यावरती रक्कम टाकण्यासाठी सरकार आता कटिबद्ध आहे आणि कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात। परंतु कृषी मंत्र्यांनी तरीही सांगितले की काही कारणाने याला उशीर होऊ शकतो, या कारणाने 30 जुलैची आम्ही तारीख दिली होती, परंतु 30 जुलैपूर्वी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजे आषाढी एकादशीचा मुहूर्त याचा ठरलेला आहे आणि आषाढी एकादशीला सकाळपासूनच शेतकरी बांधवांची ज्या यादीमध्ये यांची नावे आहे ते सर्व शेतकरी बांधवांना आता पैसे वाटप केले जाणार आहे।